नमस्कार सर्वांना, प्रियंका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे वटपौर्णिमा आणि त्यासाठी आज तयारी चालू होती. सकाळीच मी उठलेली लवकर, कारण सगळी पूजाची वगैरे तयारी करायची होती. इकडं मी पहिलं गरम पाणी पिऊन घेते. आज कॉफी वगैरे काहीच नाही घेतलं, म्हणजे काहीच नाही, फक्त गरम पाणी प्यायलं, कारण आज उपवास आहे निरंकाळ पूजा होईपर्यंत तरी. त्यानंतरला मी पूजा झाल्यानंतरला फळं वगैरे खाते. तर रांगोळी वगैरे काढून झालेली, देवपूजाची तयारी चाललेली. पहिले रांगोळी करून घेतलेली, त्यानंतर इथं देवपूजेची तयारी करून मग इकडे मी देवपूजा वगैरे झालेली सगळी. त्यानंतरला मग साडी नेसायला घेतलेली. तर इकडे पाहू शकता तुम्ही एक छोटासा ट्रान्झॅक्शन करून घेतलेला आहे. साडी वगैरे रेडी झालेली आहे. नथ वगैरे घालायची बाकी होती, फक्त साडीच घातलेली अगोदर आणि गजरा वगैरे लावलेला. तुम्हाला तर माहिती आहे गजरा भेटला नव्हता मला, त्यामुळे मग मी आपला जो प्लास्टिकचा असतो गजरा तो घातलेला. आणि इकडे तुम्ही पाहू शकता हेअरस्टाईल बन बांधून घेतलेला, कारण माझी केस खूप पातळ आहेत, त्यामुळे मग मी असं बन मला बरा पडतो सोयीस्कर. तर इकडे मग तयारी लागलेली, थाली सजवत होती मी. आता इकडे वडाची पानं वगैरे घेऊन, आमच्याकडे वाण वडाच्या पाण्यावर देतात, त्यामुळे वडाची पानं वगैरे मी रात्रीच काल घेऊन आलेली. तुम्ही पाहिलंच असेल मागचा ब्लॉग, त्याच्यामध्ये तयारीमध्ये. तर इकडे सगळी मी तयारी ऑलरेडी करून ठेवलेली रात्रीच, वडाची पानं वगैरे आणून, फळं वगैरे सगळंच आणून ठेवलेलं. कारण मग सकाळी वड पौर्णिमेचा जो मुहूर्त होता तो 11:30चा होता, 11:30 ते 12. तर म्हटलं त्याच्या आतमध्येच आपल्याला पूजायचं आहे, त्यामुळे सकाळी जेवणही वगैरे सगळं करायचं होतं. मग ते पहिलं आधी जेवणाची वगैरे मी सगळं आवरून घेतलेलं, कारण नंतरला मग आपल्याला घाई नको. फक्त मी मला वाटतं चपात्याच करायच्या ठेवलेल्या, बाकी सगळं माझं झालेलं. त्यानंतर मी पूजेच्या तयारीलाच लागलेली. तिकडे टाईम तर लागतोच, म्हणजे ते मला 1 तास तरी लागलाच ह्या सगळा वाण वगैरे तयार करेपर्यंत. कारण आपण नाही म्हटलं तर किती घाई करू शकतो ना. त्यामुळे जेवढं माझ्याने मला जे माहीत होतं ते मी करत गेलेली. आता जाऊ दे, तुम्ही ठेवले इकडून पूजा ना. कुठनं ही पूर्वा इकडे तिकडनं करू. हा म्हणजे सगळंच आपण म्हणतो ना, काही गोष्टी नाही. इथे 5चं आणलं आपण, ह्याला बांधतो म्हणून. आणि आमच्यात म्हणजे असं वाण्यात ठेवतात ना. नाही वाण्यात तो बांधत नाही का? हो, नाही बांधत. वाण्यातलं सगळंच बांधत आहे, त्याच्यामुळे ठेवतो. वातावरण पण एकदम घुम आहे. वडाला पण मस्त पाळी फुटले, मोठी कुंडी पाहिजे आता त्याला. हा
ती कुठेतरी लावायला पाहिजे वर सुटसुटी जागेत वरती मधोमध चालेल है ना. आपल्याला असं पुजायला जरा बरं पडेल कुंडीपेक्षा. गेल्या वर्षीची मस्तच खाली. हो पायावर काय नाही जमायचं एवढ्या. नाही मला पण नाही जमलं बसायला पण काय आणलं नाही आपण. असं धुतले पावसाने. आता काय करायचं. आता ते खोलूनच ठेवतो. नाही अगं खोलून ठेवतो पिशवी सगळं. धागा लागेल ना आपल्याला. हा धागा फक्त गुंडी काढून ठेव नाही टाकायला. बाकीचं सगळं सुट्ट करू. ऊन आहे हा हे सगळं. दोन झालं या. ठेव सगळं. वडाचीच आहे ना फांदी. फांदी वडाचीच आहे. पण ही बरी टाकण्यात ही ते जे टाकण्यापेक्षा ते बरं ना. दूध अगोदर हे करायचा तो दूध पाणी अगोदर का आता सांग. विसरायला ओढ एकीकडे वाण एकीकडे. आता हिला विचार करायला हवंय काय करायचं. पण आणून ठेवते.
तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. चला टेक केअर, बाय बाय.